नागपूर शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत आहे। मानकापूर परिसरातील मार्टिन नगर पुलाजवळ भर रस्त्यात स्टंटबाजी करणाऱ्या 14 तरुणांनी कर्तव्यावरून घरी परतणाऱ्या एका वाहतूक पोलीस शिपायालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व 14 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। रात्री 10:30च्या सुमारास वाहतूक पोलीस शिपाई कुणाल मधुसूदन सिंह हे आपली 4 चाकी गाडी घेऊन घरी जात होते। दरम्यान तरुण दुचाकीवरून भरधाव वेगाने स्टंट करत होते। ट्रिपल सीट बसले होते आणि सातत्याने हॉर्न वाजवून परिसरात दहशत निर्माण करत होते। सिंह यांनी त्यांना शिस्त पाळण्याचे आवाहन करून साईड मागितली। त्याचा राग आल्याने या तरुणांनी सिंह यांच्या गाडीचा पाठलाग केला। मार्टिन नगर पुलाजवळ त्यांनी सिंह यांची कार अडवून तिला लाथा मारल्या। शिपाई सिंह गाडीतून बाहेर येताच संतप्त तरुणांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली। घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। शिपाई सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासात पोलिसांनी या संपूर्ण टोळक्यांची ओळख पटवून या घटनेबाबत अधिक माहिती देताना मानकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर म्हणाले, पोलीस कर्मचारी असो वा सामान्य नागरिक, भर रस्त्यावर अशा प्रकारची गुंडगिरी आणि कायदा हातात घेण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सर्व 14 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती हरीश काळसेकर यांनी दिली। याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये 28 तारीखच्या रात्री एक घटना घडलेली होती, ज्याच्यामध्ये एक कंप्लेनंट आहेत कुणाल मधुसूदन सिंह हे त्यांच्या खाजगी कामानिमित्त जरीपटका ते मानकापूर असा 4 चाकी गाडीनं प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान काही मुलं ही गोरेवाडाच्या दिशेनं 2 व्हीलरवरून जात होती। जरीपटका पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये फिर्यादीच्या सांगण्यानुसार ते आडवी तिडवी गाडी चालवत होते आणि त्याच ठिकाणी त्यांना हॉर्न वगैरे दिला जोरात, म्हणून त्यांना राग आला। त्या ठिकाणी त्यांचं काही बाचाबाची झाली आणि त्यानंतर फिर्यादी जेव्हा मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांच्या घराच्या जवळपास आले, त्यावेळी आरोपींनी त्या ठिकाणी त्यांच्या गाडी आडवी टाकून त्यांना गाडीतून घेऊन हाताबुक्क्यानं आणि मारहाण केलेली आणि दगडानं मारहाण केलेली अशी त्यांची तक्रार होती। घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी डीबी टीमच्या मदतीनं सगळे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। त्याच्यामध्ये एक 6 ते 7 मोटरसायकलवर एक 12 ते 14 युवक त्या ठिकाणी त्यांना घेरून मारहाण करताना, लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत। घटनेची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टरने जे काही जखमांचं प्रमाणपत्र दिलं होतं त्यांचं ओपिनियन घेऊन गुन्हा नंबर 257/26 कलम 126(2), 115(2), 118(1), 324(2), 296, 351(3) वगैरे आणि बेकायदेशीर जमावाची जी काही कलमं आहेत त्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। याच्यामध्ये सीसीटीव्हीच्या आधारावर आमच्या तपास पथकाने शोध घेऊन यातील एकूण 14 आरोपी हे आज रोजी याच्यामध्ये ताब्यात घेतलेले आहेत। त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे। याच्यामध्ये एकूण आतापर्यंत 5 मोटरसायकल गाड्या, ज्याच्यामध्ये ॲक्टिवा, पल्सर वगैरे अशा प्रकारच्या ज्या गाड्या आहेत, 2 व्हीलर आहेत, याचा एकूण 5,60,000चा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। अटक केलेले आरोपी हे सगळे पाचपावली पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातले असून याच्यामध्ये हर्ष उर्फ पिंडा पवार, गौरव मनोहर गिरडे, संयम उर्फ भांजा गणेश पुरी, यश सुरेश परतेकी, सत्यम नरेंद्र शिर्के, प्रेमराज उर्फ सुजल अनिल धकाते, आकाश वामन बोकडे, नितीन राकेश गोखले, विक्की गजानन तेलघरे, भीमदेव उर्फ सागर वामन बोकडे, विक्की अरविंद भजनकर, गणेश सुरेश उईके, प्रीतम उर्फ पांड्या लक्ष्मण मोदेकर आणि टीकाराम हेमराज बारापत्रे हे जे काही तपासात निष्पन्न झालेले 14 मुलं आहेत, जे आरोपी आहेत, त्यांना आम्ही ताब्यात घेऊन विचारपूस करत आहोत आणि पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याच्यामध्ये सुरू आहे। याच्यामध्ये जे तक्रारदार आहेत हे पोलीस विभागामध्ये अंमलदार म्हणून नोकरीला आहेत। MIDC पोलीस स्टेशनच्या MIDC ट्रॅफिकच्या कार्यक्षेत्रामध्ये ते काम करतात। ज्यावेळी ही घटना घडलेली आहे त्यावेळी फिर्यादी आरोपी एकमेकाला ओळखत नव्हते किंवा त्या आरोपींना तो पोलीस आहे हे माहीत नव्हता आणि रस्त्यावर झालेल्या बाचाबाचीचं पर्यावसान किंवा काही घटनेचं पर्यावसान हे मारहाणीमध्ये झालेलं आहे। या ठिकाणी फिर्यादी हे ऑन ड्युटी नव्हते किंवा युनिफॉर्मवर नव्हते
आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना ती मारहाण झालेली आहे आणि पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. जे अटक आरोपी आहे यांच्यापैकी कोणाचा काही पार्श्वभूमी रेकॉर्ड समोर आला आहे? याच्यामध्ये 2 ते 3 आरोपींचं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत. शहरातील रस्त्यांवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचे धाडस इतके वाढले आहे की त्यांनी थेट पोलिसावरच हात उचलला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून अशा टवाळखोरांवर पोलिसांनी अधिक कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी आता जोर धरत आहे. कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आता पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.